आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की समस्त केस तालुका सकल मराठा समाज संपूर्ण ताकदीनं आपल्या संघर्षाच्या मागे उभा आहे. आपण हाही डाव यशस्वी होऊ देणार नाही, काळजी करू नका. त्याचं कारण आहे तसाच आहे, तर तुम्हाला जाणून बुजून सांगतो, मुद्दाम तुमच्या लक्षात राहावं म्हणून सांगतो. पावसाळी अधिवेशनात SITची मागणी झाली होती. त्या अधिवेशनात प्रश्न विचारला गेला विधानसभेमध्ये, ज्या घटना राज्यात झाल्यात त्याची SIT चौकशी करा. त्यावेळेस याच गृहमंत्र्यानं, याच देवेंद्र फडणवीसांना उत्तर दिलं होतं, SITची आवश्यकता नाही, कारण माझ्या पोलिसांना सखोल तपास केलाय असा अहवाल माझ्याकडे प्राप्त झालाय. पण जर सभागृहाची इच्छा असेल तर मी SIT नेमायला तयार आहे. परंतु तपास आता झालेला आहे, त्यामुळे SITची आवश्यकता नाही. मग आता त्यावेळेस असं सांगितलं, आता नेमका का साक्षरता झाला की तुम्हाला त्याच्यानंतर पाठ असा आहे, तुम्ही सावध राहावं म्हणून सांगतो. मी सावध आहे. 7 महिने माझ्या मायबापांच्या, मराठ्यांच्या लेकरांचं आंदोलन चालवलंय म्हणजे मी सावधच आहे. याचा अर्थ असा आहे, SIT नेमली, गठीत या 4 दिवसात झाली, त्याच्या अगोदरच अहवाल तयार झालेला आहे. हे चौकशीचं आता फक्त नाटक आहे. अहवाल त्यांचा तयार आहे. डॉक्टरांनी काय केलं, कोणत्या जिल्ह्यातून कोण कोण कोणीकडे आला, कोणी काय दिलं, कोणी नाही काय दिलं, कशा कशा खोट्या अहवालात पानामध्ये त्या अहवालात घुसवायचे, पूर्वीचाच अहवाल कसा बदलायचा, ह्यो अहवाल तयार झालेला आहे. पण देवेंद्र फडणवीस साहेब, मी नाही देऊ शकत तुम्हाला वाटत असेल इड्या लावल्या बिड्या लावल्या आणि लोक भेलेन माझ्याकडे आले. मी खानदानी मराठ्यांचा आहे, शेतकऱ्यांचा पोरगा आहे, तुमच्या रक्तामासाचा. मी तुम्हाला कधीच भेऊ शकत नाही. तुम्हाला मराठ्यांना माझा शब्द आहे, जेलमध्ये सडन जेलमध्ये, पण तुमच्याशी कधीच गद्दारी करणार नाही, फुटणार सुद्धा. त्यांची काय तयारी आहे काय नाही, कुंकड धिंगाणा झाला माहीत नाही. कुंकड काय कोणी केलं कोणालाच राज्यात मिळालं नाही. आणि या 2 दिवसात आंतरवालीच्या लोकांना बोलवते, तुमचा काय हात आहे, तुम्ही उद्या आंतरवाली द्या, मी हाय आंतरवाली. हे देवेंद्र फडणवीसचे कारनामे, चिल्लर चाळे. ज्यावेळेस दुसऱ्याकडून आवाजावं बोलण्याची अपेक्षा करायची ना, त्यावेळेस वागावं सुद्धा नीट लागतं. मस्ती आल्यासारखं वागल्यावर आवाजावं बोलत नसतं कोणी. डोक्यातले मस्ती करा, मराठ्यांनी त्या राजगाद्यावर तुम्हाला बसविलंय. मराठ्यांच्या नादी लागून कशाला रांगोळी राजकीय करिअरची करून घेता. तुम्हाला आणखीन मराठे तराला लागल्यावर काय होतं याचा हिसका माहित नाही. यावेळेस तुम्हाला हिसका माहित होईल मराठे तराला लागल्यावर काय होतं. आमच्या लेकरासाठी आम्ही कोणत्याही टोकाला जाऊ शकतो, कोणत्याही. माझ्या मराठा समाजाच्या एकजुटीमुळं आरक्षण मिळालंय. देवेंद्र फडणवीस इतक्या खालच्या दर्जाला आलाय, आजपासून त्याला आवाजावं घालायचं बंद केलं नाही. 4-5 दिवस घातलं, कारण त्याचे लोक माझ्याकडे आले होते. ते म्हणले सार्वजनिक ठिकाणी नका बोलू. म्हणलं जाऊन द्यावा, देवेंद्र फडणवीस लेकरू द्या सोडून एवढी बार.
पण त्याच्या डोक्यात पुन्हा मस्ती आली, मी नाही सोडू शकत. हे बघा, तुम्हाला वाटतं ना असा का बोलतो, तुम्हाला जर 6 महिने एखाद्या माणसाने जर चक्रा घालायला लावल्या, तुमचे सुद्धा तळपायच्या मस्तकाला जाणार आहे. किती वेळ चक्रा घालायला लावतो मला दारात, 6 महिने झाले. माझा करोडो मराठा समाज रस्त्यावर आहे, करोडो. तरीही जर त्याला जाणीव नसेल तर असल्याला काय आवाजावं घालायचंय. मी चुकत असेल तर चुकीचा मना मला चालतोय, पण माझी भाषाच ती आहे, त्याला नावेलाज आहे माझा. मी ज्याची इज्जत करायची त्याची इज्जत सुद्धा करतो. मी जर इज्जत करत नसतो तर त्यांना 6 महिन्याचा वेळच दिला नसता, पण त्यांनी पातळी सोडली. मी सभा घेतो, बैठका घेतो. आता मी काय करू, त्याला संवाद बैठका लावल्यात, मराठ्यांचा विराट रूप आहे, ते सभेत रूपांतर व्हायला लागलं. त्याला मी काय करू? तो या एसट्या मोकळ्या माघारी येतात, त्याला मी करू काय? तो पोट तिथं दुखत आहे, त्याला मी काय करू? तो या एसट्या माघारी येतात म्हणून आमच्यावर गुन्हे दाखल करतो काय तू? हिंगोलीला कार्यक्रम घेतला दुपारी, गुन्हा दाखल केला काल, आणि केला कोणावर? मायावर. मी आयोजक आहे का? अरे तू काय बधीर झालेला गृहमंत्री हे का काय? तुला अक्कल फिकल नावाची काही चीज आहे का नाही? तुला बोलल्यावर तर लय खालून जाळा लागत होतो. मग नीट वाग ना जरा. तू मला मधीच टाक, मग तुला सांगतो मराठी काय करते. बर मायावर 5,000 कर, काही अडचण नाही, जाऊ तिकडं, मा काय होत नाही. तो वाघोलीच्या महिलावर कशामुळे गुन्हा दाखल करायला लावला? ती आई बहीण नाही का? तो ह्या आई बहिणीला बोललो का नाही मला माहित नाही, तर सगळं सभागृह डोक्यावर घेतलं तर आई बहिणीवरून बोलतो म्हणून. तो ती आई बहीण आणि आमची ती आई बहीण नाही. कोणचं राज्य चालवतो तू? तू काय इंग्रजाच्या काळात विसरून राहिल्या काय? कोणतं राज्य चालवतो? आणि तू समजतो का स्वतःला? तुला वाटतंय ते पैशाने लोक फुटतेत, पैशाने नाही फुटले तर यंत्रणेने फुटतेत. आता SP साहेबांची केवढी प्रतिष्ठा असते माहिती आहे का? त्यांना एक स्टेटस आहे. JCB कशाला लावल्या? फुलं टाकायला. त्याच्यावर गुन्हे दाखल करायला लावले. रास्ता रोको केले पोरांनी 4 महिन्यापूर्वी, गुन्हे आत्ता. रॅल्या काढल्या 5 महिन्यापूर्वी, गुन्हे आत्ता. साखळी उपोषण केलेले 6 महिने उलटून गेले, गुन्हे आत्ता. जाळपोळ कुठं झाली कुणालाच माहित नाही. म्हणून आंदोलन बंद पडायचं काय? मराठ्यांना सावध व्हा. मी काय हे ऐकत नाही ना, मग याला गुतवा. नाही गुतत का? याच्यावर हल्ला करा भाजपच्या कार्यकर्त्याकडून. म्हणून रोड पोलीस बंदोबस्त सुद्धा कमी केला त्यांनी. रोड बंदोबस्त पुरा कमी केला. पोलीस आहेत, कारण या खालच्या पोलिसाला दोष देऊन उपयोग नाही, कारण मस्ती त्याला आहे. त्यांनी वरून सांगितलं सगळा रोड बंदोबस्त कमी केला का? तर भाजपच्या कार्यकर्त्याकडून कुठंतरी त्याला मला माझ्यावर हल्ला घडून आणायचा. देवेंद्र फडणवीस साहेब त्याला म्हणा फक्त तुम्हा गाडीच्या पुढे मग दाखवतो तुला काचका कसा आहे. तो फक्त गाडीला आडवा आहे म्हणा. माझ्या महाराष्ट्रात पंचा कोपऱ्यात आहे. तुम्हाला समजतं तसा नाहीये मी. माझ्या सगळे अंग आहेत. तो फक्त आजमावून तर बघ मला, मग कळन तुला. पोलीस आहेत ना, पण कुठं 2 किलोमीटर मागं नाही तर 2 किलोमीटर पुढं. आमची गाडी पुढं गेली, गेला 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 एवढंच. ते नाही का लग्न असतं एखादं, लग्नात एखादा पाहुणा रुसतो मानाचा,
ते ह्या कोपऱ्यात उभा राहील, त्या कोपऱ्यात उभा राहील, तसे कोपरे धरलेत ते. इतक्या खालच्या दर्जाचा माणूस मी माझ्या जीवनात तरी असला गृहमंत्री कवाच नाही बघितला. सगळं भाजपचं वाटोळं करीत आणलंय त्याने. मला नाही राजकारणाचं देणं घेणं. मी एवढं बोलतोय ना, देवेंद्र फडणवीसला 6 महिन्यात बोललेलं दाखवा मी, 6 महिन्यात. कारण कुणी त्याच्यावर नाराज आहे म्हणून मी नाही बोलत. एखादा भाजपवर नाराज आहे म्हणून बोलायचं, मी नाही बोलत. एखादा राष्ट्रवादीवर, काँग्रेस, शिवसेनेवर नाराज आहे समाज म्हणून मी नाही बोलत. मी माझी जबाबदारी पार पाडतो. समाज आणि समाजाचा मुलगा म्हणून काम करतोय. माझी जबाबदारी मी प्रामाणिक पार पाडतोय. तुम्हाला राग आहे म्हणून मी नाही व्यक्त करत. तुम्ही खंबीर आहे तुमचं निपटून घ्यायला, पण मी मुद्दाम होऊन मागं लागत नाही कोणाचे. पण माझे काही नियम आहेत. मराठा समाज आणि मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलला की मी त्याला वाजविल्याशिवाय सोडितच नाही. मग तो कोणाचाही असो, त्याची जात आणि फात मला नाही माहित. तो कोणाचाही असो. तुम्ही 6 महिन्याचा आपला सगळा आंदोलनाचा इतिहास तपासा. जो आरक्षणाच्या विरोधात बोलला त्याला मी सोडल्या नाही. देवेंद्र फडणवीसनी षड्यंत्र रचलं. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात ठरलं विशेष अधिवेशन 15 तारखेला घ्यायचं. मराठ्यांची मागणी आहे ओबीसी आरक्षणात, आणि तुम्ही दिलं 10% ते टिकणारच नाही. तुम्हाला आता 14वा मुद्दा सांगतो. एका फटक्यात 2दा कार्यक्रम लावला देवेंद्र फडणवीसने मराठ्याचा. 10% आरक्षण दिलं. ते मान्य न्यायालयानं सांगितलं की तुम्हाला या नोकर भरतीत त्याचा उपयोग करता येणार नाही. म्हणजे मराठा इथं संपला. दुसरं, EWS आरक्षण लागू होतं 26 तारखेला, तेही रद्द केलं. म्हणजे मराठ्यांच्या पोराला नोकर भरतीत EWS मधून जाता येत नाही, आणि 10%तून बी नाही. बघा नियत याची. आणि आई बहीण दुसऱ्याला शिकवणार. आणि आमच्या आंतरवालीच्या आई बहिणीच्या डोक्या फुटले त्यावेळेस नाही याला आई बहीण दिसली. त्याच्या घरातली ती आई बहीण आणि आमच्या घरातली ती नाही. आताही आमच्या माता माऊलीच्या पोटात गोळ्या, तिच्या गुडघ्यात गोळ्या, तिला नाही शेतात जाता येत. 350-400 पोरांनी आत्महत्या केल्यात. आई बहिणीच्या कंपाळाचा कुंकू पुसलाय आमच्या, त्याच्यात नाही त्याला आई बहीण दिसली. मी काय बोललो का नाही बोललो त्या उपोषणात 17 दिवसात नाही कळालं. तरी मी आई बहिणीहून बोललो असलो तरी मी दिलगिरी व्यक्त केली. कारण मराठ्यांचं मन मोठं आहे. तुझ्यासारखा द्वेष आमच्यात भरलेला नाहीये मराठ्यांचा विषय. तुझ्या द्वेष भरला. मी बोललो कुणाला, तुम्हाला 15वा मुद्दा सांगतोय. मी बोललो कुणाला, नेत्याला आणि पक्षाला. राग कुणाला आला, मराठ्याच्या आमदाराला, मंत्र्याला. मला काही कळत नाही. मी कुणासाठी लढतो, मराठ्यांसाठी. त्याच्यात तुझी बी जात आली, तू बी आरक्षण घेणार आहे. मी कशासाठी भांडलो, मराठ्यांना आरक्षण द्यावं म्हणून. तुला जर एवढा राग आला तर 6 महिन्यात तो नेत्याला का सांगितलं नाही? तो ही सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करून टाका म्हणून. मी कशाला बोललो असतो तो नेत्याला? आणि तू केव्हापासून जातीला बाप मानायचं सोडून पक्षाला, नेत्याला बाप मानायला लागला? आम्ही जातीला बाप मानतो, तू पक्षाला केव्हापासून बाप मानायला लागला? आणि तू जर पक्षाला बाप मानायला लागला, तुझा पक्ष आता तुला निवडून आणणार आहे का? मत मराठ्यांचे घ्यायची, आमदार मंत्री व्हायचं आणि आमच्याच पोराच्या अन्नात विष घालायचं. म्हणजे आरक्षणाचा विषय जवळ आला त्यावेळी जातीच्या पोराकडून बोलायचं, तू नेत्याकडून बोलायला लागला. म्हणतो काय, आमच्या नेत्याला बोलला याला अटक करा मला, आणि तू मराठ्याचा. आज वेळ जातीकडून बोलायची. आज मराठ्यांना आरक्षण मिळतंय. एकदा आरक्षण द्या, तुम्हाला जे राजकारण करायचं ते करा. कारण राजकारण हा माझा मार्ग नाहीये आणि माझ्या समाजाचा सुद्धा नाही. आमचा सगळ्यांचा एकच उद्देश, आम्हाला आरक्षण द्या. तिकडे तुम्ही निवडून या, नाही तिकडे उलटे पालटे पडा. आम्हाला काय देणं घेणं नाही.
तुम्हाला जे करायचं ते करा. माझा राजकारण मार्ग नाही. माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोरांना आरक्षण देऊन त्यांना मोठं करायचं एवढं स्वप्न घेऊन रस्त्यावर आहे. आम्हाला तुमच्या राजकारणाचं देणं घेणं नाही. त्याच्यात ते दुसरे एक नाही बोललो तरी बळच मराठ्यांचे आमदार अंगावर घ्यायला लागले. आता तुम्ही जरा बारकाईने लक्ष द्या. आता तुमच्यावर बारी. मी मुलगा म्हणून तुम्हालाच दोष देणार आहे. आज तुम्ही यांना मोठं केलंच कशासाठी? आज आमचे मुर्दे पडायची वेळ आली, यांच्यामुळे आपल्या लेकरांना औषध प्यायची वेळ आली, फाशी घ्यायची वेळ आली. तुम्ही यांना का मोठं केलं? यांना तुम्ही मोठमोठ्या पदावर बसवलं. याच्यासाठी बसवलं का की आमचे मुर्दे पाडावेत, आमचे लेकरं अडचणीत यावे म्हणून बसवलं तुम्ही यांना? आता पुढच्या काळात तरी जो आपल्या लेकराच्या बाजूने त्याच्यासाठीच व्हा, दुसऱ्यासाठी होऊ नका. नसता हे आपल्याला बर्बाद केल्याशिवाय सोडायचं नाही. मी बोललो नेत्याला, राग आला यांना ह्या डबड्याला. ते एक जामनेरचं एक डबड दे, गिरीश महाजन, हेंद्र सगळ्या दुनियाचं. त्याला काही बोललो का मी? तरी मीडियात काय म्हणताय? त्या जरा काय पाटलाचे आम्ही खूप लाड केले. काय लाड केले रे तो? मग तो का कॉफी पाहिजे मला एखादी बात? का तो पाळणा बांधलेला मला झोका दिला का एखादी बात? तुझा आमच्या अंतरवालेला आला फुकटचे हा पिऊन गेला. 20 रुपयाचे पाण्याची बाटली बी प्याला आमचीच. अरे आमच्यासाठी 20 रुपये महत्वाचे आहेत, आमच्या गावाचे. तुझ्यासाठी हरामीचे पैसे नाहीत आमचे. तो आमच्या ग्रामपंचायत मध्ये पोहे खाल्ले, तो दातातले निघाले का आणखी? ते जत्रातून आणलेला 15 रुपयाचा बेल्ट कमराला लावता येईन करता चेटीवर कडीत चढीत चलत कोणकडे बी. तो माया काय नादी लागतो रे? माया जवळ व्यासपीठावर बसून बसल्या बसल्या झोपतो. आता काय केलंय तुला माहिती आहे? तो काय झालंय? तुझ्या जामनेर मतदारसंघातले लोक माझ्याकडे आले. ते आहेत कुणबी, पण ते म्हणतात आम्ही पण मराठीचे. तुम्ही जात एक केली म्हणून तुमचा आम्हाला लय स्वाभिमान आहे. आरक्षण 10 दिवस लेट मिळत, तुम्ही जात एक केली त्याचा आम्हाला लय गर्व वाटतोय तुमचा. सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोरांना जात एकत्र आणली दशकात येत नव्हती. त्यांनी मला सरळ सांगितलंय तुमची आम्हाला गरज नाही, माझी आणि आरक्षणाची सुद्धा नाही. आणि त्यांचं खरं आहे, त्यांना आपली गरज पण नाहीये, त्यांना आरक्षण पण. मग म्हणलं तुम्ही कशाला आलात? त्यांनी सांगितलं आम्ही पण मराठीचे, आमची पण जात जागी झाली. तुम्हाला तेव्हा बोलला आम्हाला सहनच व्हायला. आणि आम्ही 34% आहेत तिथं. त्याचा तांगाच पलटी करतो ह्या बारीने. आता 34% मराठ्या विरोधात गेल्यावर घेतलं का टांबळ वाजून गाचपाने? कशाला बोलू रे? जेवढे आमदार बोललेत ना, हा बघ मायाने रात पोटात मी खपाखप मराठ्यात सांगून टाकतो. ते काही केले झापे असते, सांगत नाही. तसं कारभार आपला नाही, आपण कपकून सांगून टाकतो मोकळा होतो. जेवढे आमदार बोललेत ना त्यातले बरेच माझ्याकडे आले. ते आयुष्याचं एक डबड बोललो होतं. त्याच्यात येले पंचायत समितीचे मेंबर, जिल्हा परिषदचे मेंबर, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जेवढे बोललेत ना तेवढ्यातले सगळे अंतरवालीला आले. नुसतं तिकडचेच नाही सांगत तुम्हाला, महाराष्ट्रातले जे 10-15 जण बोलले ना त्यांचे सगळे आले. ते म्हणले बरं का भाऊ आम्ही त्याच पक्षाचे येतं, पण आता काय काम घेतलेलं आहे बिलगुती त्याने, म्हणून तोवर गपरात होत. तोवर जरा काही बोलत नाहीत. पण आमच्या जेवारी लागलंय हे राजकारण. कसं आहे म्हणजे माहिती आहे का? हे आज निवडून येईन उद्या पडन, याच्यात काही खरं नसतं. पण तुम्ही देताय हे आयुष्याचं आरक्षण आहे, आमच्या लेकराचं आयुष्याचं कल्याण होणार आहे. देवेंद्र फडणवीसांना सुद्धा जाऊ दे, त्याच्या बऱ्याच माजी मंत्र्यांनी आमदारांनी मला फोन केले, काही प्रत्यक्ष बी आले. ते काय म्हणते माहितीये का? हेलाच खुशी जावण्याचं आहे. याने आमचा असाच कार्यक्रम केलाय
त्याला वर आणतो, याला खाली घालितो, याला वर करतो, त्याला खाली घालितो. बरं झालं तुम्ही नीट केला ती. आता पक्षात घेत दुसरीकडे जावा ही मध्ये टाकी तू. तिकडेच इकडे आलेत म्हणलं तर आम्ही काय तिकडे जावा. हे लय खुशी आहे म्हणे, या बारीने तुम्ही बरोबर काम केलं, हाय तर आम्ही चलून द्या चलून द्या चलून द्या. हे सत्य आहे. काय गरज होती का नादी लागायची? आणि तेव्हा मला मध्ये टाकायचं स्वप्न बघतो. मला मध्ये जर टाकलं ना, अशी महाराष्ट्रात भावनिक लाटेन की यांचा राजकीय सगळा सुपडा साफ होऊन जाईल. आणि मी भेकड फिकड नाही, मी मध्ये जायला भेट नाही. मी जर भेट असतो ना दुसऱ्या राज्यात पळून गेलो असतो आत्ता भाऊ. कारण त्याने अहवाल बनविल्याला मला माहिती, खात्री लायक माहिती आहे माझं. आणि मला माहीत झाल्याशिवाय मी बोलत नाही. कारण मी एवढ्या मोठ्या समाजाचं मुलगा म्हणून काम करतो, आंदोलन चालवतं म्हणल्यावर मला जबाबदारीने बोलावं लागतं. मला पक्क माहिती अहवाल तयार झालेला आहे. कारण त्यांच्याच माणसाने मला सांगितलेलं आहे. तो तर डायरेक्ट मला म्हणलाय माझ्यासाठी तो दैवती. पण मला राहवलंच नाही एक दोन शब्द माझ्या काळ जायला लागले म्हणून काय बैठकीत झालं तुम्हाला सांगतो. आणि मग मी सागर बंगल्यावर निघालो होतो त्या दिवशी. याने इतका डाव रचला होता मला मध्ये टाकायचा, काटा काढण्याचा, माझा आमका तामका. त्याला राग कोणचा आहे माहितीये का? की बाकी रागच नाहीये त्याला. याचा राग आहे की आम्ही 36 आमदाराची बैठक घेतलेली, याला काय माहित सांगणारा कोण. म्हणजे सगळ्या दुनियाचं मला माहित होतंय, याला माहित झालं कसं. त्याला सगळ्यात मोठी ती चिडी. कारण त्याला हुकुमशाही गाजायची सवय. मी म्हणेन तेच लाल, नाही तर बाकी सगळे काळेच. त्याला अशी सवय. आणि त्याचं माहित झालं, मला काय माहित झालं मी बी सांगून टाकतो तुम्हाला. मी काय करतो ना हे सगळं त्याला माहित होत. याचा अर्थ काय? त्याने 100% माझ्याजवळचे 5-7 जण फळलेले. अरे मी काय खातो त्याला माहित होतं. आणि तिकडे विरोधात प्रेस घेतात मी चांगला नाही म्हणून. त्याच्यापेक्षा मरीतच राह, मला माहिती तूच सांगतो. पण आता त्याला मी सावध करीन आहे. मला माहित होतं पैसे नाही किंवा आम्हीच दाखवून काही फोडले असते. पण देवेंद्र फडणवीस तुझ्या जवळचे मी इमानदारीनं फोडले, भावनेनं फोडले. लोकांच्या मनात मी जात भावना जागी केली सगळ्या जाती धर्माच्या. तुझ्या अवतीभोवती जेवढे सगळ्या जाती धर्माचे आहेत ना ते पट्टीशी मला सांगते तर म्हणतात तुमच्यासारखं आमच्या जातीत व्हायला पाहिजे होता हो. पण याने असं केलंय मी सांगून टाकतो तुम्हाला. मराठ्याचे सांगते पण दुसरे सुद्धा सांगते. म्हणजे मी माझ्या समाजात आणि इतर समाजात एवढा विश्वास कमवलाय. क्लास 1 अधिकाऱ्यांपासून IPS अधिकाऱ्यांपासून आमदार मंत्र्यांपासून तर कामगार मराठ्यांपर्यंत, घरातल्या कामगार मराठ्यांपर्यंत विश्वास संपादन केलाय मी म्हणून ते मला सांगतो. त्यामुळे तुझा डाव काही यशस्वी व्हायला एक मी भेट नाही जेलला जायला. मला माहिती आहे अहवाल तयार झालेला. पण मला नेताना जर नुसते लोक डांबरेवर जरी झोपले 200 किलोमीटरवर नुसते मराठ्यात झोपलेले दिसते ना, तुला एक मराठा बाजूला काढायला तुला कमीत कमी 16-17 वर्ष जाते भाऊ. आणि मग कवा नेतो मला जेलला नेतो कवा? तू गेल्यावर. मी भेट नाही जेलला जायला. बघा तुम्ही आठवून बघा, जर एखाद्याची चौकशी लागली एखाद्या आमदारा मंत्र्याची आणि त्याला जर कळलं तर ते अर्ध्याच घंट्यात म्हणून तुम्ही छाती दुखायला लागली. मग BP वाढाय, मला पटकन दवाखान्यात जाऊ द्या. घाबरलं. त्याला माहिती आहे दवाखान्यात नेलं की चौकशी होत नाही. नेम आहे ना, आधी जीव नंतर चौकशी. जीवच नाही राहिला चौकशीचं काय करायचं. त्यामुळे ते दवाखान्यात जाते, त्याचा BP वाढवतो, त्याचं फार टंगडं मोडून पिरगळून टाकलं पाहिजे उलट पालट. दवाखान्यात पडतंय. माझ्यासाठी SITची नियुक्ती झाली त्या दिवशी मी संभाजीनगरला हॉस्पिटलला ऍडमिट होतो उपोषण सोडून. मी ऍडमिटच्या नंतर 2 दिवसांना ती गठीत केलेली. माझ्या इकडच्या हातात सराय नव्हती. आणि मला पत्रकार बांधवांनी विचारलं तुमच्या विरुद्ध SIT नेमली. मला SIT मध्येच काय मेळ लागाना 2-3 दिवस काय असतं ते.
पण माझ्या आईकडे हातावर सलाईन लावलं तुम्ही आई हॉस्पिटल होतो. मी जर बेकड असतो ना तर डॉक्टरला म्हणलं असतं भाऊ इकडे इकडे हातात सलाईन इकडे 7-8 कोची ह्या हातात आणि कोमात गेलाय म्हणून सांग म्हणलं असतं का नाही. मला यासाठीची चौकशी माहीत झाली की डॉक्टरला बोललं म्हणलं गबाळ काढतो सलाईन तोडल्यानंतर वाली देऊन बसलं म्हणलं येऊन दे बरं ती मला कसली बघायची. कारण मी कोणाचा रुपया घेतलेलाच नाही. आपल्या जीवनात कोणाचा रुपयाच नाही ना आपण कोणाचा मीन देत नाही भेट नसतो ना मग मी. आणि मागं बी कोणी नाही. एकदा म्हणते शरद पवार हे एकदा म्हणते उद्धव ठाकरे एकदा म्हणते एकनाथ शिंदे हे एकदा म्हणते देवेंद्र फडणवीस हे एकदा तर म्हणले नाही नाही कोणीच नाही याच्या मागं राव सगळे सापडेले याच्यातलं कोणीच नाही. यांच्या मागं प्रकाश आंबेडकर साहेब येत त्यांचा शोध घेतला म्हणले ते बी नाही तर बच्चू कडू वाटतं. बच्चू कडू सापडला नाही 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 म्हणले राज ठाकरे नाही सापडला म्हणले राजू शेट्टी वाटतं. अरे तुम्हाला नाही सापडायचं माझ्या मागं कोणी माझ्या मागं हा करोडो मराठा समाज. तुम्ही कशाला नाटक करता आणि मला कुठं नेता आणि मी जायला भेन का आणि मला जेलला टाकला तर मराठ्यांना तुम्हाला आत्ताच सांगून ठेवतो मी जेलला बी गेलो तरी गप्पले बसणार. मी तिथं आत असणाऱ्या मराठा कायद्यांना जागा करीन ना आतल्या आतच कायद्यात मोर्चा काढी आतल्या मराठ्यांच्या कायद्याला शिकेन मी आरक्षण म्हणजे काय. त्याला म्हणून तू बी कामातून गेला मी बी आता दोघं बी इथंच येत आपण. चल आपण दोघं उपोषणला बसू. तू आहे नाही कामाला यायचं पण तू आज चुलत्याच्या कामाला येईल चल. आतमध्ये जर मुस्लिम बांधवाचे कैदी असले ते बी मायाच पार्टीत येणार. धनगर बांधव वंजारी बांधव जर कैदी असले ते बी मायाकूनच होणार. 12 बलुतेदारांचे सुद्धा सगळे कैदी मी जागे करणार आणि आपल्या आतल्या मोर्चात सहभागी करणार. यावल्यावाल्याचे सोडून सगळे मये. आयला ती कुठे गेला का 7-8 दिवस झाले दिसाना काही बोला काही व्हाय नाही. गार पडा असा काय हिमालयात बर्फात जाऊन झोपला का ग. त्याला वाटलं असं बरं झालं जाळ गेलाय तिकडे त्याच्याकडे मग मोकळा झालो मी आता. पण तुला सुट्टी नाही भाऊ. सगळ्यात जास्त मराठ्यांचं तर वाटोळा केलेलं आहे. तू नुसता बोल तुला सोडितच नाही मी वाजवितच तुला. देवेंद्र फडणवीसांनी डाव रचून सगळ्यात मोठी चुकी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या शब्दावरती मराठ्यांनी 6 महिन्याचा वेळ दिला. तेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बाजूने झाले आणि त्यांनी सांगितलं जरांगे पाटलाशी आम्हाला काही देणं घेणं नाही. जर लिमिट तोडले तर मी करेक्ट कार्यक्रम करीत असतो. मग मी बी सांगून टाकलं कारण मला काय कोणाचं देणं घेणं नाही. मला फक्त तुमचं देणं घेणं बाकीच्या मी मोजीतच नाही. मी सांगून टाकलं मर्यादा तोडल्या की मराठा करेक्ट कार्यक्रम करत असतो. शिंदे साहेबांची इज्जत होती मराठा समाजात. ते कोणत्या पक्षातून कुंकड गेले याच्याशी मराठ्यांना काय देणं घेणं नव्हतं. तुम्ही कुंकड जा तो विषय आमचा नाही. परंतु त्यांनी तो मराठ्यांच्या विरोधात त्या दिवशी वाक्य काढल्यामुळे शिंदे साहेब सुद्धा मराठ्यांच्या नजरेतून उतरायला लागले. नसता त्यांच्याबद्दल आदर होता. कुंकड तुम्ही जावं हा आमचा भाग नाही. तुम्ही कुंकड जा कुंकड या. आता यासाठी कोणाला असती ज्याने 1,500 खून केले त्याच्यासाठी, ज्याने हजारो कोटी रुपयाचा घोटाळा केला त्याला, एखादा मोठं हत्याकांड घडलंय त्याचा शोध लागत नाही त्याच्यासाठी, समुद्रामध्ये नंबर 2चे धंदे आहेत ते लोकच सापडत नाहीत त्याच्यासाठी. इकडं मायाकडं काय तिचं मायाकडं काहीच नाही. इकडं आणली कशाला फक्त द्वेष. मराठ्यांविषयी इतका द्वेष भयानक योगायोगानं तो बाहेर पडला. त्या उपोषणाच्या काळात बोललो असं मी त्याचं काय सांगता येत नाही. लक्षात बी राहत नाही. आई बहिणीहून बोललो म्हणलं दिलगिरी बी व्यक्त केली. पण फडणवीस साहेब उपोषण म्हणजे काय तुम्हाला नाही कळायचं. तुम्ही मराठ्यांच्या जीवावर मोठे झालेले तर आमचे मराठी संघर्ष करून ताकदीनं मोठे झालेले, निष्ठेनं मोठे झालेले, कष्टाने मोठे झालेले. तुमच्यासारखं आहे तर मराठ्यांच्या जीवावर मोठे झालेले नाही. तुम्हाला उपोषण म्हणजे काय हेच कळणार नाही. पहिले तुम्हाला उपोषणात काय होतं आणि उपोषण म्हणजे काय हे जर बघायचं असलं तर फक्त 8च दिवस माझ्या संग उपोषण करा. मग तुम्हाला कळन कुंकुन कुंकुन हवा निघते तुमची.
तुमची ढेरी कुंकवाची टाकली तुम्हाला माहीत सुद्धा नाही व्हायचं. तुमची डॉक्टरला एक सुद्धा शीर सापडणार नाही, मै सुद्धा सापडत नाही. तुम्हाला योगा करायची गरजच नाही. वजन कमी करायचं औषध माझ्याकडे, फक्त 8 दिवस इकडे या. तुम्हाला उपोषण काय नाही कळायचं, त्याच्यात काय होतं आणि किती त्रास आहे. फक्त तुम्हाला मराठ्यांचा द्वेष आहे, तुम्ही ते खोटं आरक्षण दिलं. त्यांचं म्हणणं आहे 10% आरक्षण दिल्यामुळं मराठा समाज खुश आहे. मी केजच्या माझ्या सर्व बांधवांना विचारतो, ते न टिकणारं 10% आरक्षण दिल्यामुळे तुम्ही खुश आहेत का? अरे मग खुश आहे कोण? तो या शेजारी 4-2 डबडे ते हिंडत आहेत ते खुश आहेत म्हणजे काय मराठा समाज आहे का? मग तुम्हाला सांगतो, आपली मागणी ओबीसीतून आहे आणि आपल्या लेकराला राज्यापासून केंद्रापर्यंत आरक्षण मिळणार. मला थोडं हातावरतून मोकळं होऊन द्या. तुमच्या केज तालुक्यातला बी कसं रेकॉर्ड सापडत नाही ते बी मी बघतो. मी आता सगळ्याच महाराष्ट्राला तहसील पिंजून काढणारी. जळलंच म्हणतात, कोणचा अधिकाऱ्याकडे गेलं ते म्हणतात जळलं, आणि त्यांना सांगून टाकलंय शासनाने लिहून द्या जळालंय म्हणून. हे लिहून नाही पाहिजे आपल्याला. त्यावेळेचा जळीचा पंचनामा कुठे तो घ्यायचा. कारण निजाम असो किंवा इंग्रज असो, त्यावेळेस काही घटना घडली तर पंचनामे होत होते. ते पंचनामा घ्यायचा. आपण असे विषय काढल्यापासून बऱ्याच तालुक्यात नोंदी सापडायला लागल्या. त्यांना माहिती आहे पंचनामा देणं म्हणजे आपण गुत नाही आता. कारण तहसीलदार आणि PSI या दोघांच्या अध्यक्षतेखाली समिती आहेत तालुकावर, महाराष्ट्रात पूर्ण तालुक्यात. त्यांच्याकडे उर्दू, फारसी, मोडी लिपी याचे सगळे अभ्यासक घ्यायला सांगितलेले. आणि मोडी लिपीचे 16 प्रकार आहे. 16 प्रकारचे अभ्यासक त्यांच्याकडे आहेत का हे पण तुम्ही बघायचं. नुसतं झोपू नका, अशी संधी येणार नाहीये. काही पोरांच्या निवडी करा हुशार, एखादी खोली करून द्या, त्याचं भाडं सगळा तालुक्यातला समाज म्हणून भरा. तुम्हाला 2-2 रुपये सुद्धा वाटायला नाही याच्या भाड्याला. दिवसभर बसून ठेवा. ज्याच्या नोंदी त्याला का देत नाहीत याचे काम करायला त्यांना ठेवायचं. ज्याच्या सापडत नाहीत त्याच्या कशामुळं सापडत नाहीत. 33-34 तपासला का? 14 नंबर तपासला का? पीक पाणी अहवाल तपासला का? देवी लशीचं तपासलंय का? भाटांचं रेकॉर्ड तपासलं का? हे सगळं बघायला लावायचं त्यांना. देवस्थानाचे जेवढे संस्थान आहेत मोठाले, तिथं सुद्धा पूर्वी जात लिहिली जायची, ते बी तपासलेत का? हे सगळे त्यांना तपासायला लावायचे. कारण अध्यक्ष त्याला केलेलं आहे. नसता अध्यक्षपदाचा राजीनामा दे म्हणे, तू तहसीलदार म्हणून राहील. कारण इथं जातीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तुम्ही सुद्धा सगळे सावध व्हा. आणि एखादा पोरग जर ह्या देवेंद्र फडणवीसांनी गुन्हा केल्यामुळे धरून न्यायला लागले तर सगळेजण त्याच्या बाजूने उभा राहत जा नका. मजा बघा आता, सगळेजण त्याच्या बाजूने उभा राहायचं. आरक्षणाच्या विषयापर्यंत दुसरा वेगळा विषय असेल तर ठीक आहे. आरक्षणाच्या विषयात देवेंद्र फडणवीस मुद्दाम दहशत आणि गुंडगिरी करायला लागला त्या पदाचा वापर करून. त्यामुळे एखाद्या लेकराला त्रास द्यायला लागलं, त्या बुटेगाव सारखं करा. बुटेगावचं प्रकरण ऐकलं तुम्ही? रावसाहेब दानवेला हाकून दिलं तिथून. त्यांना सुद्धा दादा म्हणत होतो मी. आता दादा म्हणा वाटाय ना त्यांना बी. कारण दादाने ते पोर रच्चे उचलून न्यायला लावले मराठीचे. नको येऊ म्हणले गावात नाही जायचं. काय गुतलं होतं का तिथं? काय गठुडं पुरून ठेवतं का? उकरायला गेले ते रच्चे तिथं. नको म्हणजे तर नाही जायचं. त्याच मराठ्यांनी निवडून दिलेले 20 वर्ष झाले, तेच मराठी तुम्हाला खासदार करते. आता काय घेतात का रिक्षा मग आणायला? त्या बुटेगावला गेले, ते पोरांनी हाकलून दिलं, जायचं माघारी. काय फरक पडतो? त्यांना रात्री 2 वाजता उचलायला लावलं. ते बुटेगाव बी नमुनाचं गाव निघालं. ते म्हणले आमचं पोरग काय गावाचं काय, पुरं गावच गाडी पुढं झोपलं. पोलिसाला माग सारखा ना, खाली उतारता येईना, दार उघडता येईना. दार उघडायला गेलं खाली माणसं नाही उघडावं तर लोक हटणार. द्या म्हणले सोडून, काय करता याला? आता घरी नेऊन घातलं परत. माझे पण 23 सहकारी नेले होते, रचित नेले. आणि असं फसितीत ते माझ्या एका सहकारी जाण्यासारखाच नव्हता. त्याला असं सांगितलं, त्याला म्हणले पाटील तूच ऐकू शकतात, फक्त तू काय कर, DYSP आले तर तुम्ही दोघं समजून सांगा पाटाला मुंबईला नका जाऊ म्हणून सागर बंगल्या.
सकाळी जायचं ठरलं होतं ना, हे बी असं फुगली याची छाती. याला वाटलं मला पाटला समजून सांगायला नाही म्हणलं होतं, मग वजन वाढलं. त्याने शर्ट नाही घातला, पाण्यावरच आलो. बसलं त्यांच्या गाडीत. जेव्हा गाडी आंबडकडे पळायला लागली, ते म्हणले इकडं कुंकड, ते म्हणले एस पीनं बोलिले. आबा बाबा मला तुम्ही बुद्धीत दिसतंय मला. 23 जण नेलते माझे त्यांनी. बाकीचे सगळे माघारी आले, एक जण तिथंच राहिला. तेव्हा मला माझ्याजवळ गाडी नाही, घोडी नाही, काहीच नाही, माझं पेट्रोलला पैसे नाही, मला आणलं, मला नेऊन सोडा. त्यांना वाटलं जाईन कदरून कदरून, पण या आफतले डेंजर होती. ते तिथंच वाट्यावर बसले, लिंबाखाली तिथंच झोपलं. पोलिस म्हणले याला नेऊन सोडा, ही मोठी साडेसाती दिसती. त्यांनी गाडी केली स्पेशल एकट्याला नेऊन सोडत. येताना 50 रुपयाची भेळ खाऊन आला त्यांची, मोकळा माघारी नाही आला. तसं जर एखादा पोरग नेलं बसा सगळं गाव जाऊन, काय दगड हाणायचेत का? नुसते शांततेत भांडी घालायची. त्याचा गुन्हा काय एवढंच विचारायचं. आता जर केस तालुक्यातले एखादा पोरग धरून नेलं आणि 50,000 जर मराठी जाऊन बसले, तर तुम्हाला जेव तर घाला लागेल का नाही? 10 रुपयालाच एक वडापाव धरा, 20,000 मेला आणि ती पेस आहे खायचं. खुजार रेटून झोपायचं, तिथं चाटण चटाई घेऊन जायचं, दना दन झोपायचं, कणा कण घोरायचं, रेटून खायचं. आणि जे लागन ते खायचं, काही टेन्शन नाही का? आरोपी मरून देता येत नाही. आम्ही सगळेच आरोपी मनात दिमत टाकून काय लेकरं ते सगळं नाहीच. आमचं लेकरू रोज दूध पितं म्हणायचं. ते 35 वर्षाचं असेल तरी हरकत नाही, पण पितं रोज. रोज दूध आणून दे म्हणत, जमत नाही ते. काय प्रॉब्लेम काय? कशाला घेता तुम्ही? काय घ्यायचं असं मध्ये? आपण काय खुनं केले का? देवेंद्र फडणवीसांची जिरवावं लागणार हे नसता, ते मराठीच्या मागा लागला, लक्षात ठेवा. इथं पुरी जात अडचणीत आली. जातीची प्रतिष्ठा महत्वाची आहे. आरक्षणाची काळजी तुम्ही नका करू. माझं शरीर फक्त मला साथ देत नाही हो. आरक्षण मिळूस तर माझ्या शरीराने साथ द्यावी मला, मी मराठा नाही देत. फक्त आरक्षण मिळूस तर साथ द्यावी. यांच्या मुंडक्यावर पाय देऊनच आरक्षण घेतो. मी यांना नाही फुटत, त्याची काळजी तुम्ही करू नका. फक्त तुम्ही एकजूट फुटू देऊ नका. सगळ्या पक्षांकडे लक्ष ठेवा. कोण म्हणायचं तर तू आहे ना आंदोलनात ये म्हणलं तर तवा नाही आला, तवा पक्ष दिसला, तुला नेता दिसला. आज साहेबासाठी मतदान मागायला आलाच कस काय? तू नुसती पायातली उलसिकच अशी करा, तू आलाच कस काय म्हणायचं आमच्या दारात? त्यावेळेस तुला पक्ष दिसला, आमचे लेकर मोठे व्हायच्या टायमाला. आता तो असा आहे तुला मोठा करायचा म्हणून मतदान मागायला आला. आमचे पोरं मोठे करायच्या टायमाला तू कुठे गेलता? मग ते कुणाचा असू, ते पक्षापेक्षा ते 15 असू नाही तर 16 असू, तो ग्रामपंचायत सदस्य असू नाही तो मंत्री असू, जिल्हा परिषदच नाही, पंचायत सोडायचंच नाही. नाही तर सगळ्यांना पाय पडून सांगा जातीच्या बाजूने उभा राहा. एकदा लेकराला पिढ्यानं परचं आरक्षण देऊन टाका आणि मग तुम्हाला जिकडे जायचं तिकडे तुमचे पक्ष चालू द्या. काय देणं घेणं नाही आपल्याला. आणि एक केस शहरातून जाहीर सांगतो, मला माहिती आहे तुम्ही ऐकताय म्हणून. मी जवळ झोपत नाही तो सरकारमधले एक माणूस झोपत नाही. हो काय काय बोलतो सगळं ऐकत येत. तुम्ही मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून ऐकतात, मला माहिती. तुम्हाला जाहीर सांगतो मी एक केस नगरीतून, देवेंद्र फडणवीस साहेब तुमचा आमचा शत्रुत्व नाहीये. तुम्ही शहाणे व्हा. आमचं हक्काचं आरक्षण जे आहे ते सगळ्या सोयऱ्यांच्या अधिसूचना काढली ते द्या. ज्या 5-7 गोष्टी ठरलेल्या आहेत आपल्या हैदराबादच्या गॅजेटसह सगळ्या गोष्टी त्या द्यात. आम्हाला तुमच्या राजकारणाचं देणं घेणं नाही. तुम्ही आरक्षण आमचं आम्हाला द्या हेच मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील. पण जर का आडवं शिरायचा प्रयत्न केला तर तुम्हाला नीट केल्याशिवाय मराठे सोडणार नाही. आमचं तुमचं वैर नाही. आमच्या समाजाला आम्हाला आमचं आरक्षण पाहिजे. आणि तुम्हालाही माझा जाता जाता शब्द आहे, तुम्ही फक्त एकजूट फुटून देऊ नका. गावाचे गाव जागे करा. पुन्हा एकदा मराठ्यांना एकत्र यायला लागतंय. जातीच्या अस्मितेचा प्रश्न आहे, मुलांच्या अस्तित्वाचा आणि भविष्याचा प्रश्न आहे. मुलांच्या बाजूने राहा. मुलं मोठे करायचं बघा. राजकारण्यांच्या बाजूने नका राहू. ते कधीच आपल्याला मोठं नाही होऊ देणार. आपल्याला तुम्हाला एकदा हाक दिली होती, त्यावेळेस तुम्ही 1.5 ते 2 करोडच्या संख्येने अंतरवालीला आले होते. आता पुन्हा एकदा या देवेंद्र फडणवीसांची दहशत आणि दडपशाही जर संपवायची असली तर पुन्हा एकदा आपल्याला एकत्र यावं लागणार आहे. वारंवार एकत्र यायची वेळ आली तरी कोणी मागे सरकायचं नाही. आता 900 करोड
6 कोटी मराठ्यांचा कार्यक्रम घेतोय आपण आता. गावाची गावं झाडून पुसून आले पाहिजे. एकही माता माऊली आणि आपला नागरिक माणूस मराठ्यांचा घरी नाही राहायला पाहिजे. गावाची गावं झाडून पुसून बाहेर काढायची. ज्याच्या गावात चोरी होईल ते सगळं गाव आंदोलनाला आलतं म्हणायचे. इतकं ताकदीनं गावं जागे करा. पुन्हा एकदा आपल्या लेकराला आरक्षण मिळवायचं. माझा तुम्हाला जाताना शब्द आहे, माझा जीव जरी गेला तरी मराठा समाजाच्या लेकरावर ओबीसीतून आरक्षण देऊन गुलाल टाकल्याशिवाय 1 इंच मी मागे सरकारणार नाही, हे शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. एक मराठा! एक मराठा! जरा पाठीवर तुम्ही आगे बढ़ो. भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा, द्राविड उत्कल बंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा, उच्छल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जिजाऊ. जय शिवराय. मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. कोणी गडबड करू नका, कोणीही गडबड करायची नाही. हा शिस्तीचा भाग आहे. अजिबात असं काही करायचं नाही. कोणी तुम्ही कॅमेऱ्यात सगळे लक्षात ठेवा. या ठिकाणी मनोज दादांना निवेदन केस तालुक्याच्या वतीनं सगळी संयोजन समिती देत आहे. सरका बाजूला, सगळे बाजूला सरकारला आवाहन करतो. प्लीज आपण सर्व शिस्तीतले मराठे समाज बांधव आहात. कोणीही त्यांना अडथळा करू नका. बाहेर व्हा सगळे. तीनच्या बाहेर चला सगळे. सर्वांना विनंती आहे. मित्रांनो, व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. आपला रंगी करू नका. आपल्याला सर्वांना विनंती आहे. तीनच्या बाहेर ते धरा. साऊंड करा जरा. साऊंड करून घ्या. सर्वांना विनंती आहे. सरका 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 सरका. आपण शिस्तीच्या परिवारातले आहात. आता झालं, बघितलं ना आपण जाऊ. सर्वांना विनंती आहे. चला चला चला, साईड साईड साईड. संघर्ष योद्धा नावाचा चित्रपट येतोय. संपूर्ण महाराष्ट्रात या चित्रपटाचं प्रदर्शन होत आहे. या चित्रपटाचे निर्माते सोलतारे, दिग्दर्शक शिवाजी सोलतारे. आणि आताच आपल्याला आवाहन केल्याप्रमाणे 26 तारखेला नमस्कार मनोजदादांच्या जीवनावरचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सर्व समाज बांधवांना विनंती आहे. हा चित्रपट आपण आवडून बघायचा आहे. कारण आपल्या संघटनेचा चित्रपट आहे. सर्व समाज बांधवांचे हार्दिक आभार. सकल गरजा एक तालुका बहुजन समाज सर्वांचे सर्वांना समितीच्या वतीनं काढा, गाडी घ्या, गाडी काढा, गाडी काढा. बांधवांच्या वतीनं हार्दिक आभार. लगेच गाडी इकडे. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. चला 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 चला. सर नमस्ते. हर्षल भाऊ नमस्ते. चला 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 चला. काका थांबा, काका थांबा थांबा थांबा. सरका पाठवा. ए थांबा रे, थांबा थांबा थांबा. ए थांबा थांबा रे, थांबा. ए थांबा 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 थांबा. सरको
धन्यवाद मित्रांनो.